राम राम बाबा. राम. काय म्हणता? काय नाही, एकदम भारी. किती शेळ्या? काही काय किती ता? इशू असते ना. 20 शेळ्या आहेत. हो. 20 शेळ्या आणि पिल्ले? 20 पिल्ले आणि 20 शेळ्या म्हणतात, पण जास्त वाटायल्यात मला तर. एकच नंबर अशा क्वालिटीच्या शेळ्या आहेत मंडळी. आणि बाबा काटेवाडी जातीच्या सुद्धा शेळ्या यांच्याकडे आहेत. बाबा वय किती आहे? काय आला आणि पहिले काय शिक्षण आहे काय? तरी 70 वर्षाची. 70 वर्ष असेल. 70 वर्षाचं म्हातारा जर शेळ्या घेऊन फिरते म्हणलं तर वाईट वाटेल का? काय वाईट आहे आता? काय वाईट आहे? कारण मन तरुण आहे. शरीर जरी वय जरी जास्त वाटलं तरी मन अगदी तरुणाला सुद्धा लाजवल असं काम करते. बरोबर आहे का? शेतकरी जीवन मंडळी खरंच सुखी आणि समाधानीचं असतं. ते बनवता आलं पाहिजे. बाबा काय नाव तुमचं? रावसाहेब. रावसाहेब बाबा. रावसाहेब शेंडगे. आडनाव शेंडगे. गाव? कबळीचीवाडी. स्वतःचं शेत किती आहे? एकर बरं आहे. याला कोण कोण पाहू लागते तुम्हाला? अजून करू लागते कोण कोण यांची खडाडोप? कशाची? शेळ्याची? शेळ्याची कोण नाही. कोण एकटेच? हो. या वर्षभराचं उत्पन्न सांगता येईल का? काय त्याचं काय नाही. कवा इकडे काय होईल, कवा काय होईल त्याचं काय सांगता येत नाही. इकडे काय सांगता येत नाही. पिल्ले पाजणं, झाडून काढणं सगळं तुम्हीच सगळं. करता. सगळं 4 वाजल्यापासून सेट करावं लागते. संध्याकाळी कितीला वापस जाता? संध्याकाळी 6 साडेसहा वाजते. 6:30 वाजता वापस परतीचा प्रवास सुरू होतो मंडळी. एक कांदा आणि भाकर सगळं संगच. याची काय किंमत आहे बाबा शेळीची? या 30, 35, 25 येईल तसं द्याचं.